तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय घ्यायचा असेल तर भाजपच्या नेतृत्वासोबत चर्चा करावी लागेल असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं आहे। एक असं आहे की आदरणीय पवार साहेबांच्या कुठल्याही त्यांनी जे काही मत ज्यावेळी व्यक्त केले गेल्या 2.5 वर्षामध्ये मी कधी प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यामुळे याही विषयावरती मी प्रतिक्रिया देणार नाही। पण एक बाब गेले 6 महिने मी महाराष्ट्रामध्ये नेहमीच बोलत आलो की उद्या विलिनीकरण होणार असेल किंवा सोबत पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणार असेल तर आम्हाला या निर्णयापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाशी चर्चा करावी लागेल। सत्य आहे, कारण 2019मध्ये ज्यावेळेला महाविकास आघाडी स्थापन झाली त्यावेळेला UPAच्या नेत्या सोनियाजी गांधी होत्या। शिवसेनेला सोबत घेण्यासाठी सोनिया गांधींची परवानगी घ्यावीच लागली। अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। त्यानंतर आता पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद आणि पक्षाचं नेतृत्व हे सुनेत्रा पवार यांच्याकडेच देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी नेत्यांकडून आता